उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे अर्थ खात्याला गोचिडासारखे चिकटून बसलेत असं म्हणत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांवर जोरदार टीका केलेली आहे। अजित पवार आम्हाला कधीच जवळचे वाटले नाहीत, कारण ते ओबीसींच्या निधीबाबत कायम दुय्यम वागणुकीची भूमिका घेतात असं हाकेंचं म्हणणं आहे। तर लक्ष्मण हाकेंसारख्या ढेकणांची अजित पवारांवर टीका करण्याची पात्रता नाही असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाणांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। तर बेदखल माणसांच्या टीकेकडे लक्ष देत नसल्याचं सुनील तटकर यांनी म्हटलंय। अजितदादा पवार हे अर्थ खात्याला गोचिडासारखे चिटकून बसले। अजितदादांना काय अर्थ खात्याचं गणित आहे आमच्यासारख्या सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्याला कळत नाही। कारण अजितदादा पवारांनी गेल्या 20 वर्षापासून अर्थ खात्यावर किंवा अर्थमंत्री पदावर असताना आमच्या ओबीसींच्या बाबतीमध्ये एससी एसटीच्या निधी बाबतीमध्ये कायम दुय्यम वागणूक त्यांनी दिलेली आहे। विजय एनटीच्या महामंडळाला पैसे नाहीत, महाज्योतीला पैसे देताना हात आकडता घेतात, ओबीसीच्या पीएचडी करणाऱ्या मुलांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य करतात, महाज्योतीच्या इमारतीला ऑफिसला पैसे देत नाहीत, एका बाजूला सारथीची इमारत मात्र एखाद्या शेअर मार्केटला लाजवेल अशा पद्धतीची उभे करतात। त्यामुळे अजितदादा पवार हा असंवेदनशील माणूस आहे। देशी दारूचे ब्रँड अँबॅसेडर लक्ष्मण हाके यांनी काल अजितदादावरती टीका केली। अजितदादावर टीका करावी इतकी लायकी, गुणवत्ता, पात्रता आणि बौद्धिक क्षमता ही लक्ष्मण हाकेची नाही। त्यांनी जी टीका केली ती फक्त प्रसिद्धी झोतात येण्यासाठी काल अजितदादावरती टीका केली। समाजाच्या नावावरती फक्त राजकारण करून आपलं राजकीय पोळी भाजण्याचं काम लक्ष्मण हाकेने आतापर्यंत केलेले। लक्ष्मण हाके, तुम्हाला अजितदादा समजावे इतकी बौद्धिक क्षमता आपली नाही, तेवढी पात्रताही नाही, तेवढी गुणवत्ताही नाही। अदखलपात्र व्यक्तींच्या वक्त्यांवरती काय फारशी बोलण्याची आवश्यकता नाही, कारण माझ्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी या बाबतीमध्ये पक्षाची अधिकृत भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे। त्यांना काय फारसं मी महत्त्व देऊ इच्छित नाही, पण कोणाच्या म्हणण्यामुळे नाहीच। दादा स्वतःच्या कर्तृत्वातून राज्याला नेहमीच आर्थिक गाडा रुळावरती आणण्याच्यासाठी सतत प्रयत्नशील त्या ठिकाणी राहिले। अर्थ आणि नियोजन विभागाला त्यांनी दाखवलेली दिशा महाराष्ट्रातल्या स्थापनेपासूनच्या इतिहासातली अत्यंत महत्त्वाची त्या ठिकाणी राहिलेली आहे। त्यामुळे असे बेदखल माणसं ज्यावेळेला टीका करतात त्याची प्रदेशाध्यक्ष म्हणून मला काय फारसी दखल घ्यावीशी वाटत नाही।